मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। दुपारी नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो, तर पहाटे गारवा असतो आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। वाढतं प्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे मुंबईच्या तापमानात वाढ होते। दुसरीकडे झाडांची संख्या सुद्धा कमी होते। परिणामी समुद्राचं तापमान वाढल्यामुळे मुंबई हीट आयलँड बनलेली आहे। वाढत्या तापमानाची तीव्रता कमी करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीवर जोर देण्याची गरज असल्याचं पर्यावरण अभ्यासकांनी म्हटलंय। उष्माघातामुळे राज्यामध्ये 8 मार्चपर्यंत 4 जण बाधित झालेले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे। आजपासून पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे। वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी जोर धरू लागलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे। वाढत्या विजेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी बेस्ट, महावितरण, अदानी आणि टाटा या वीज कंपन्या सज्ज आहेत। वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे 2 पर्याय वीज कंपन्यांकडून ग्राहकांना दिले जातात। तर चेकनं बिल भरल्यास तो बाउन्स झाल्यास 750 रुपयांची रक्कम दंड म्हणून आकारली जाते। तसंच वीज बिल भरण्याची सुविधा काही काळ खंडित करण्यात येते। मुंबईतील भांडूप परिमंडळामध्ये 1,03,000 नवीन वीज जोडण्या दिल्या जात आहेत। यामध्ये नवीन वीज जोडण्यासाठी मीटरचा आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा, त्यासाठी विभागनिहाय नवीन वीज जोडण्या आणि मीटर उपलब्धता याचा आढावा घेतला जातोय। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे आणि यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे। त्यामध्ये विजेते ठरणाऱ्यांना स्मार्ट वॉच त्याचबरोबर स्मार्टफोन दिला जाणार आहे। मुंबईतील वांद्रे पूर्व आणि माहीम परिसरातील मुख्य जलवाहिनी लगत गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेला आहे, त्यामुळे परिसरातील स्थानिकांना यांचा त्रास सहन करावा लागतोय। त्यासाठी या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे। राज्यातील 30% कुटुंबाचं रेशन बंद होण्याची शक्यता आहे, कारण ई-केवायसी मुदतवाढ देऊन सुद्धा केवळ 70% ई-केवायसी पूर्ण झालेला आहे। परिणामी 30% कुटुंबाचं स्वस्त धान्य बंद होण्याची चिन्ह आहेत। 15 मार्च ही ई-केवायसीची अंतिम मुदत आहे, तोपर्यंत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्यांची नावं रेशनच्या यादीतून वगळली जातील। साताऱ्यातील माण तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। मात्र फेब्रुवारी महिन्यामध्येच टँकरनं पाणी पुरवठा करत असल्यामुळे नागरिक आणि शेतकरी चिंताग्रस्त झाले। म्हाडाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। मंगलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरूळ, तपोवन, द्वारका, वडाळा, नाशिक, नांदूर, दसक, देवळाली या घरांचा यामध्ये समावेश आहे। मीरा भाईंदरचा प्रवास डबल डेकर उड्डाणपुलामुळे सुसाट होणार आहे। या उड्डाणपुलाचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये झालं। या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटायला मदत होईल। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा विस्तार आता केला जाणार आहे। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं जलद मार्गावरील 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। फलाट क्रमांक 5 आणि 6चं विस्तारीकरण होणार आहे। इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा यंदा मार्च ऐवजी 8 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये घेण्याचे आदेश शासनाने जारी केले। तर परीक्षा उशिरा होणार असल्यामुळे मुलांसह शिक्षकांचे सुट्टीमध्ये बाहेरगावी जाण्याचं नियोजन बिघडलंय। त्यामुळे 12 एप्रिलपर्यंत शासनाने परीक्षा घ्याव्यात अशी मागणी शिक्षक करतायत। बांधकामावरील चळई चोरणाऱ्या 2 जणांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून बांधकामावरील चळई आणि चोरीसाठी वापरलेला ट्रक जप्त केलाय। नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी थैमान घातलेला आहे। परिसरातून सतत दुचाकी चोरी होत आहेत, त्यामुळे पोलीस नेमकं काय करतायत हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। तर अपूर्ण पोलीस बळामुळे चोरीच्या घटना वाढत आहेत। सोलापुरात महामार्गावर थांबलेल्या मोठ्या गाड्यांमधून डिझेल चोरी होत आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यासाठी महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जाते। सोलापुरातील उजनी धरणामध्ये 47% पाणीसाठा उपलब्ध आहे, तर उजनी धरणातून शेतीसाठी आवर्तनाला सुरुवात झाली आहे। उजनी धरणातून आवर्तन सुरू झाल्यामुळे पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही।
पालघरमध्ये ग्रामपंचायती घरपट्टी न भरणाऱ्या कारखान्याविरोधात ग्रामपंचायत आक्रमक झालेली आहे। ग्रामपंचायतनं थेट कारखान्याच्या गेटवर बँड बाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केलाय। या बँड बाजाच्या आवाजामुळे कारखानदार ग्रामपंचायतीचा कर भरतील असा विश्वास ग्रामपंचायतीनं व्यक्त केलाय। पालघरमध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामधील विद्यार्थिनींसाठी स्वरक्षणाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये एनसीसी कॅडेटसह 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। बीडमधील परळी रेल्वे स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास तळीरामांचा गोंधळ सुरू होता। त्यामुळे परळी रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे। मात्र यावेळी हा गोंधळ रोखण्यासाठी एकही सुरक्षा रक्षक पुढे आला नाही। मावळमधील इंदोरी गावामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सौभाग्यवती मावळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या, तर कार्यक्रमातील सौभाग्यवती मावळ विजेत्यांना हेलिकॉप्टरची सफारी दिली जाणार आहे। नाशिकमधील नाणे गावामध्ये 3 वर्षाच्या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले, त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। भंडाऱ्यामधील लाखनीमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते। यामध्ये 13 गोवंशांची सुटका करण्यात आली असून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। वाहन चालकालाही पोलिसांनी अटक केली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई केलेली आहे। त्यापैकी 31 होर्डिंग्स हटवण्यात आलेले आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेनं उच्च न्यायालयाला दिली आहे। बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात केलेल्या कारवाईची माहिती ठाणे महापालिकेनं प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली आहे। मुंबईमध्ये रुग्णालयामधून क्लीनअप मार्शलची हकालपट्टी करण्यात आली आहे। पैसे उकळत असल्याच्या आरोपावरून मुंबई महापालिकेच्या 6 रुग्णालयांमधील क्लीनअप मार्शलची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे। क्लीनअप मार्शलनं पैसे मागितले अशा तक्रारी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या आहेत। त्यानंतर महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मुंबईचा गेटवे परिसर फेरीवाला मुक्त झालाय। या ठिकाणी फेरीवाल्यांनी आपलं बस्तान मांडलं होतं। सुलभ शौचालयाच्या समोरच फळांचे आणि पाणीपुरीचे स्टॉल्स विक्रेत्यांनी लावले होते, त्यामुळे पर्यटकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। दरम्यान महापालिकेनं आता कारवाई केलेली आहे आणि संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त केला आहे। सोलापूरच्या बार्शीमधील डीसीसी बँक दरोडा प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। आरोपींनी लुटलेली 1,54,000 रुपयांची त्या रकमेपैकी 99,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। दरोडेखोरांनी बँक मॅनेजरवर हल्ला करत रोख रक्कम पळवली होती। अकोला शहरामध्ये 9,42,000चा अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय। रामदासपेठ पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गोदामावर छापा टाकण्यात आला। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आलाय। पुण्यातील येरळवा भागामध्ये भर चौकामध्ये लघुशंकेसह अश्लील कृत्य करणाऱ्या विकृत गौरव आहुजाच्या हाती बेड्या पडलेल्या आहेत। सातारा पोलिसांनी शनिवारी रात्री त्याला ताब्यात घेतलंय। महाराष्ट्रामध्ये हत्या करून थायलंडमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याला दिल्लीमध्ये अटक झाली आहे। हा दहशतवादी बब्बर खालसा या संघटनेचा आहे। दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली आहे। 10 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये त्याचा समावेश होता। मणिपूरच्या कांगपोंगपी जिल्ह्यामध्ये कुकी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी संघर्ष झाल्यामुळे पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे। या संघर्षामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले। सिरियामध्ये सुरक्षा दल आणि पदच्युत अध्यक्ष बशर असद यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून या संघर्षामध्ये 600 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे। सिरियामध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत यादवी दरम्यान झालेल्या सर्वात संहारक संघर्षापैकी हा एक असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका महिलेचा तोल गेल्यामुळे ती खाली पडली। यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत या महिलेला वाचवले। ठाण्यामध्ये भरधाव डंपरनं 2 वाहनांना धडक दिली। अपघातामध्ये 6 जण जखमी झालेले आहेत। या अपघातानंतर आरोपी डंपर चालक फरार झालाय। आरोपी शहरातील तो फरार झालेला आहे। कॅडबरी जंक्शन जवळ हा अपघात झालेला आहे। सोलापुरातील गोपाळपुराच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत
महिलांना ओला आणि सुका कचरा बकेटचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील महिलांनीही ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करूनच त्याची विल्हेवाट लावावी। यावेळी या संदर्भात जनजागृती करण्यात आली। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर कोल्हापुरातील आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। ग्रामीण भागात महापुरातील नुकसानीची व्याप्ती ही कमी करण्यासाठी आराखडा बनवण्यात आलेला आहे। यामध्ये कळंबा तलावाचं खोलीकरण आणि गोमती नाल्याचं रुंदीकरण या प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे। बदलापूर पालिकेनं तलावाच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। शहरातील प्रमुख 4 तलावांना जलपर्णीचा विळखा पडलेला आहे। तसंच तलावाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे आठवड्याभर ही स्वच्छता मोहीम सुरू असेल। बदलापुरात राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आमदार किसन कथोरे यांनी या बुद्धिबळाचा डाव खेळत स्पर्धेचं उद्घाटन केलं। तर राज्यभरातील 400हून अधिक बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। या स्पर्धेतील अंतिम विजेत्याला 1 लाखाचं बक्षीस दिलं जाणार आहे। भंडाऱ्यामधील पवनीमध्ये महिला दिनानिमित्तानं किन्नर महोत्सव आयोजन करण्यात आलेला आहे। यावेळी पवनी शहरातून डीजेच्या तालावर रॅली काढण्यात आली। तसंच वैनगंगा नदीच्या काठावर महाआरती करत तांडव नृत्य करण्यात आलं। प्रादेशिक पर्यटन योजनेमधून अलिबागमधील समुद्रकिनारी पोलीस मित्र शिल्प उभारण्यात आले। या शिल्पाचं अनावरण महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडलं। तसंच अलिबाग किनारी पोलीस गस्तीसाठीच्या एडीव्ही कारचं लोकार्पण सुद्धा आदिती तटकरे यांनी केलं। यवतमाळमध्ये कृषी विभागाकडून कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महोत्सवात तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन तसंच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन अपेक्षित होतं। मात्र यावेळी शेती उत्पादनाऐवजी विदेशी वस्तूंची दुकानं भरवली होती। मुंबईमध्ये मरोळ भागात रात्रीच्या आगीची घटना घडलेली आहे। गॅस पाईपलाईन तुटल्यामुळे गॅस लिकेज झाला आणि त्यामुळे आग लागली। या आगीमध्ये एक कार, रिक्षा आणि बाईक जळून गेली आहे। येवला शहर पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीजवळ उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाला आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण वाहन जळून गेले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंब सहभागी झालेलं आहे। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि विराज देशमुख यामध्ये सहभागी झाले। नागडे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ सतेज भोसले उर्फ खोक्याला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाशिमच्या रिसोर्टमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। या हत्या प्रकरणामधील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे।